नमस्ते मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 16व बीजगणिताची पूर्वतयारी बघणार आहोत. तर मुलांनो, आज आपण प्रकरण 16व बीजगणिताची पूर्वतयारी याची आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत मुलांनो. तर पहिला प्रश्न बघूया. बेरीज 13 येईल अशा संख्यांच्या 3 जोड्या कंसाचा उपयोग करून लिहा. यावरून 3 वेगवेगळ्या समानता लिहा. तर बघा मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे, इथे बेरीज 13 येईल अशा संख्यांच्या 3 जोड्या कंसांचा उपयोग करून आपल्याला लिहायच्या आहेत आणि यावरून 3 वेगवेगळ्या समानता लिहा हे आपल्याला बघायचं. तर चला बघूया मुलांनो. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं, अशी संख्या बघायची आहेत की त्यांची बेरीज केल्यावर किती उत्तर येईल. 13 उत्तर आपल्याला यायला हवं. तर बघा मुलांनो, इथे आपण बघितलेलं आहे 8 अधिक 5. तर बघा मुलांनो, आपण इथे 8 अधिक 5 ही एक जोडी घेतली, दुसरी पदावली घेतली 6 अधिक 7 आणि तिसरी पदावली घेतली 10 अधिक 3. तर बघा तिघांची बेरीज किती येते मुलांनो, बेरीज 13 येत आहे आणि या प्रत्येक पदावलीची किंमत किती आहे, 13 आहे, म्हणजेच समान आहे. यावरून 3 वेगवेगळ्या समानता आहेत. बघा मुलांनो, म्हणजे आपण म्हणू शकतो 8 अधिक 5 बरोबर 6 अधिक 7, 10 अधिक 3 बरोबर 8 अधिक 5 आणि 6 अधिक 7 बरोबर 10 अधिक 3 म्हणू शकतो. अगदी सोपं आहे मुलांनो हे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. इथे आपल्याला बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 18 ही संख्या मिळेल. बघा, आपल्याला अशा 2 संख्या घ्यायच्या आहे की ज्याच्यावर आपल्याला बेरीज केली किंवा वजाबाकी केली, गुणाकार आणि भागाकार ह्या चारही क्रिया केल्या तरी उत्तर किती यायला हवं, 18 ही संख्या मिळेल. आणि अशा संख्यांच्या 4 जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत आणि यावरून 4 वेगवेगळ्या समानता आपल्याला लिहायच्या आहेत. तर मुलांना सांगा बघू की कोणती अशी संख्या आहे की त्यांची बेरीज केली तर 18 येईल. बघा, आणि वजाबाकी केली तर किती येईल, 18 येईल. गुणाकार केला तरी 18 यायला पाहिजे आणि भागाकार सुद्धा 18 यायला पाहिजे. तर बघा मुलांना, आपण समजा 10 अधिक 8 केलं तर किती येते मुलांनो, 18. म्हणजे बेरीज क्रिया केली तर 18 उत्तर येते. आणि समजा मुलांनो, आपण बघा वजाबाकी केली, समजा 20 वजा 2 केला तर उत्तर 18 येते. पुन्हा बघा मुलांनो, आपण काय करू शकतो, इथे 9 गुणिले 2 केलं तर 18 उत्तर येते. आणि बघा 36 भागिले 2 केलं तर उत्तर 18 येते. बघा, अशा आपल्याला 4 पदावल्या आपण इथे बघितल्या आहेत आणि ह्या चारही पदावल्यांची किंमत कशी आहे, जे शेवटी जी किंमत येत आहे ती 18 येत आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलं होतं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून उत्तरे किती आली पाहिजे, जी संख्या जी मिळेल ती 18 मिळायला पाहिजे. तिथे बघा आपल्याला संख्या 18 मिळाली आहे आणि अशा संख्यांच्या 4 जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत मुलांनो आणि यावरून 4 वेगवेगळ्या आपल्याला समानता लिहायच्या आहेत. तर आपण बघा, ह्या चारही कशा आहेत, समान आहेत आणि याच्या आपण बघा समानताच्या 4 वेगवेगळ्या जोड्या आपल्याला मिळतील. म्हणजे बघा, आपण असं म्हणू शकतो की 10 अधिक 8. बघा, पहिली जी जोडी आहे पदावली काय आहे, 10 अधिक 8 बरोबर 20 वजा 2 आपण म्हणू शकतो. समानता आहे यांच्यामध्ये. किंवा 10 अधिक 8 बरोबर 9 गुणिले 2, याच्यातही समानता आहे. किंवा आपण बघा 9 गुणिले 2 बरोबर 36 भागिले 2 सुद्धा म्हणू शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो मुलांनो की 20 वजा 2 बरोबर 9 गुणिले 2. बघा, अशा वेगवेगळ्या समानतेचे आपण लिहू शकतो इथे आणि सगळ्यांचीच पदावलीची किंमत किती आलेली आहे, 18 आलेली आहे. आपण अशा वेगवेगळ्या कोणत्याही संख्या घेऊ शकतो मुलांनो. तर बघूया आता उत्तर. इथे बघा, संख्यांच्या इथे यांनी 4 जोड्या केलेल्या आहेत. 9 अधिक 9 18 झालेल्या आहे. साइन 3 18 झालेले, यांनी वेगळ्या किमती घेतलेल्या आहेत, आपण वेगळ्या घेतल्या होत्या. 36 भागिले 2 केल्या तर तरी पण 18 उत्तर येते आणि 20 वजा 2 केले तरी 18 उत्तर येते. आणि इथे 4 वेगवेगळ्या जोड्या इथे बनवलेल्या आहेत आणि अगदी सोपी आहे मुलांना, हे नक्कीच तुम्हाला
समजलं असेल. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. बघा चूक की बरोबर. बघा इथे आपल्याला दोन पदावल्या दिलेल्या आहेत आणि त्या चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला दिलेला आहे 23 अधिक 4. तर बघा, आणि दुसरी पदावली आहे 4 अधिक 23. तर हे बरोबर आहे का? बरोबर आहे मुलांनो. आपण बेरजेच्या गुणधर्मामध्ये बघितल्या. इथे बघा संख्यांचा क्रम इथे बदललेला आहे. 23 अधिक 4 बरोबर 4 अधिक 23. संख्येचा फक्त इथे क्रम बदललेला आहे. म्हणजेच हे कसं आहे मुलांनो? हे बरोबर आहे. बघूया याचं उत्तर. बघा 24 अधिक 4 बरोबर 4 अधिक 24. कारण 24 अधिक 4 केलं तरी उत्तर 27 येतं आणि 4 अधिक 23 केलं तरी 27 येतं. म्हणून हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांनो. बघा ही चूक आहे की बरोबर. इथे आपल्याला पदावली, पहिली पदावली दिली आहे 9 अधिक 4. तर बघा 9 मध्ये 4 टाकले तर किती होतात मुलांनो? 13. बघा 9, 10, 11, 12, 13. इथे बघा 13 उत्तर येणार आहे आणि हे 12. म्हणजे बघा ही संख्या मोठी आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे कारण या पदावलीची किंमत किती आली? 13 आली आहे मुलांनो. आणि इथे 12. तर ह्या दोन पैकी ही संख्या जी आहे 13 ही कशी आहे? संख्या मोठी आहे. म्हणून आपण हे पर्याय इथे आपण म्हणून हे जे आपल्याला विधान दिलेले आहे ते कसं आहे? बरोबर आहे. चला आपण उत्तर बघूया मुलांनो. बघा म्हणून हे विधान बरोबर आहे. आता आपण समोरचा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न 5वा. चूक की बरोबर ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर बघा 16 अधिक 0 बरोबर 0. हे बरोबर आहे का मुलांनो? बघा 16 अधिक 0 केला तर किती येणार आहे मुलांनो? इथे 16 आणि बरोबर इथे 0. बघा हे दोन्ही बाजू सारख्या आहेत का? नाही, ह्या समान नाही आहेत. म्हणजेच हे विधान कसं आहे मुलांनो? चूक आहे. बरोबर आहे का? नाही, हे चूक आहे. तर बघूया मुलांनो आपण. बघा आपण 5वा प्रश्न बघत होतो. म्हणून 16 अधिक 0 बरोबर 0. हे विधान चूक आहे कारण दोन्ही जी पदावलीची किंमत ती सारखी आहे का? नाही. इथे बघा 16 अधिक 0 16 होईल आणि इथे 0 आहे. म्हणून हे विधान चुकलेलं आहे. आता आपण समोरचा प्रश्न बघूया मुलांनो. 6वा प्रश्न बघा. चूक की बरोबर. इथे बघा 5 गुणिला 8 बरोबर 8 गुणिला 5 आहे. तर बघा 5 गुणिला 8 केलं तर किती येणार आहे मुलांनो? बघा 8 पंचे 40 आणि ह्या पदावलीची किंमत सुद्धा 8 पंचे 40च येणार आहे. इथे काय केलं आहे? फक्त संख्यांचा जो क्रम आहे तो बदलला आहे. 5 गुणिला 8 इथे 8 गुणिला 5. म्हणजेच हे समानता आहे मुलांनो. म्हणजेच हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आता याचं आपण उत्तर बघूया मुलांनो. अतिशय सोपी प्रश्न आहे सगळे. 5 गुणिला 8 बरोबर 30. म्हणून हे जे विधान आहे हे कसं आहे? बरोबर आहे. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा बघा. कोणत्याही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा. आणि कोणत्याही संख्येत शून्यही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्या एवढीच असते. बघा प्रश्न पुन्हा एकदा बघूया. कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा. बघा कोणत्याही संख्येत शून्यही संख्या मिळवून येणारी जी बेरीज आहे ती त्या संख्या एवढीच असते. तर बघा समजा आपण कोणत्याही संख्येसाठी आपण इथे a घेतलेला आहे मुलांनो आणि त्यासाठी 0 a अधिक 0 केलं तर उत्तर किती येणार आहे? a येणार आहे. म्हणजे तेवढंच येणार आहे. 8वा प्रश्न बघा. आता कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून आपल्याला इथे गुणधर्म बनवायचा आहे. बघा अभ्यासामध्ये आपण हे गुणधर्म बेरीज बघितलेलं आहे आणि बेरीजी सोबत आपण वजा गुणाकाराचं सुद्धा बघितलं आहे. तर बघा इथे कोणतीही कशासाठी आपल्याला बनवायचं आहे मुलांना हे बघूया. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून येणारा गुणाकार हा समान असतो. म्हणजे बघा दोन संख्यांचा गुणाकार समजा बघा 4 गुणिला 5 केलं आणि याचा समजा क्रम बदलवला 5 गुणिला 4 केलं तरी कसं येणार आहे? सारखंच येणार आहे. म्हणजे a गुणिला b बरोबर b गुणिला a केलं तर बघा इथे आपण अक्षर कोणतं घेतलेलं आहे? a आणि b घेतलेला आहे समजा. तर बघा
दिलेल्या याच्यानुसार गुणधर्मामध्ये कसं बनेल, ए गुणिला बी बरोबर बी गुणिला ए बनणार आहे. तर आपण हे उत्तर तपासून बघूया मुलांनो. बघा, कोणत्याही दोन संख्यांसाठी ए आणि बी ही अक्षरे घेतली आहे तर त्याचा गुणाकार ए गुणिला बी आणि बी गुणिला ए असं होईल. म्हणजेच ए गुणिला बी बरोबर बी गुणिला ए असं होईल. आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे सुद्धा बघा, आपल्याला कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म आपल्याला लिहायचा आहे. इथे बघा, कोणतीही संख्या आणि शून्य याचा गुणाकार शून्य असतो. तर बघा, आपण इथे काय करूया, कोणतीही संख्या आपण समजा इथे ए घेतली आहे तर ए चा गुणाकार शून्य सोबत केला तर काय येईल मुलांना, उत्तर शून्यच होईल. असं याच्यासाठी गुणधर्म राहणार आहे. बघूया मुलांनो. बघा, कोणतीही संख्या काय घेतली, ए घेतलेली आहे आणि ए गुणिला शून्य याचा गुणाकार शून्य आलेला आहे मुलांनो. आता आपल्या समोर 10वा प्रश्न आहे मुलांनो. अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा. बघा, इथे अक्षर दिलेलं आहे. हे अक्षर वापरून लिहिलेले जे गुणधर्म आहे ते शब्दामध्ये लिहायचे आहे. म्हणजे आपण काय म्हणूया, कोणत्याही संख्येमधून शून्य वजा केले तर उत्तर काय येते, तीच संख्या येते. म्हणजे समजा 5 वजा 0 करूया तर उत्तर काय येईल, 5च येणार आहे. बघूया, कोणत्याही संख्येतून शून्य ही संख्या वजा केली तर येणारी ही संख्या त्या संख्ये एवढीच असते मुलांनो. आता बघा, आपल्या समोर शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात आपल्याला इथे लिहायचे आहे मुलांनो. बघा, n भागिला 1 बरोबर n. म्हणजे समजा कोणत्याही संख्येला आपण 1 ने भागले असता उत्तर तेच संख्या येणार आहे. तर याचं गुणधर्म कसं लिहूया, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर हे तीच संख्या येणार आहे. बघा, कोणत्याही संख्येला 1 या संख्येने भाग दिल्यास त्याचा भागाकार हा त्या संख्या एवढाच असतो. बघा, अतिशय सोपी प्रश्न आणि उत्तर होती मुलांनो. अशा प्रकारे बघा, आपला हा जे प्रकरण आहे इयत्ता 5वीचं बीजगणिताची पूर्वतयारी, याचा आपण अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर हे बघितलं आहे मुलांनो. आणि नक्कीच तुम्हाला हे सगळं समजलं असेल मुलांनो आणि तुम्ही छानपैकी अभ्यास कराल आणि तुम्हाला शालेय परीक्षेमध्ये सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल मुलांनो. थँक्यू.